धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावरून विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याच्या तयारीत. मुंडेंचा राजीनामा स्वीकारल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी आधी माध्यमांना दिल्यानं विरोधक आक्रमक. मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंची 1.5 तास भेट. धनंजय मुंडेंची प्रकृती ठीक नसल्यानं पंकजा मुंडे भेटायला गेल्याची कार्यालयाकडून माहिती. त्यानं मारहाण केल्यानंतर दमानी आक्रमक. सतीश भोसले पैसे मोजताना आणि उधळतानाचाही व्हिडिओ दमानी यांकडून ट्विट. घाटकोपरची भाषा गुजराती. मुंबईमध्ये येणाऱ्यांना मराठी शिकलंच पाहिजे असं काही नाही. संघाच्या भैयाजी जोशींचं वादग्रस्त विधान. तर मुंबईची भाषा मराठीच. माझ्या विधानाचा गैरसमज झाला. वादानंतर भैयाजी जोशींची सारवासार. महाराष्ट्रामध्ये आता नवे अनाजी पंत आणि औरंगजेब तयार झालेत. भैयाजी जोशींच्या विधानावर उद्धव ठाकरेंची टीका. राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी. भैयाजी जोशींकडून मराठीचा अपमान नाही. काही लोक राजकारण करतात, त्यांनी आता राजकारण थांबावं. उपमुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया. विधानभवनामध्ये सत्ताधारी पक्षाच्या कृतीला जशास तसं उत्तर द्या. विरोधकांना टार्गेट करत असल्यास मवियाचे नेते एकत्र येऊन लढणार. महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये निर्णय. शेतसारा न भरलेल्या सरकारी मालकी दाखवलेल्या अकाली पड जमिनी शेतकऱ्यांना परत मिळणार. कायदा दुरुस्ती विधेयक सादर. 1093 प्रकरणं निकालामध्ये निघणार. राज्यामध्ये 224 जीबीएस रुग्ण. 26 रुग्णांवर आयसीयूमध्ये उपचार सुरू. तर पुण्यामध्ये सर्वाधिक जीबीएस रुग्णांची नोंद. जीबीएसमुळे आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू. पुणे महापालिकेचे सांस्कृतिक धोरण रद्द. स्थायी समितीच्या बैठकीमध्ये निर्णय. राहुल सोलापूरकरची तज्ज्ञ सल्लागार म्हणून निवड झाल्यानं टीका. मुंबईमध्ये बाईक टॅक्सीला परिवहन मंत्रालयाची मंजुरी. वाहतूक कोंडीतून मुंबईकरांना दिलासा मिळणार. तरुणांना मोठा रोजगार उपलब्ध होणार. रोजा पाळण्याच्या मुद्द्यावरून क्रिकेटर मोहम्मद शमीवर मुस्लिम धर्मगुरूंची आगपाखड. शरियतच्या दृष्टीनं मोहम्मद शमी गुन्हेगार. मुस्लिम धर्मगुरू शहाबुद्दीन रझवींचं वक्तव्य.